आता अंघोळ केल्यावर काय काय कामं राहिले तुम्हाला दाखवतोच मी. आता अंघोळीच्या पहिले कुलरात पाणी भरून घेत असतं मी रोज, पण आज अंघोळ केल्यावरच कुलरात पाणी भरलं. कारण का आईले आमच्या अंघोळ करायची होती, मी 2-2 वेळा कपडे काही धुत नाही. मग माझे कपडे नाहीचे कपडे असे कपडे धुणं होतात, तर पाईप जमा केला ना, आता पाणी सांडलं होतं कुलरात भरलं, ते पुसून घ्यायचं होतं. मस्त असं पाणी पुसून घेतलं ना. आमची आईची करामत काही ना काही चालूच राहते. पोळ्या करायच्या होत्या फक्त, नाही म्हणे तू कपडे धुये मी पीठ चुरून घेतो. म्हटलं चूर बाबा, आणि धिंगाणा तर एवढा करते का आपलं एक काम शिल्लकच करते. असं वाटते की एक काम कमी व्हावं, पण आमची आई वाढवते दुसरं काम. आणि मस्त असे मग कपडे धुवून घेतले. आता पोळ्याच करायच्या राहिल्या होत्या, आणि भाजीले तर रात्रीचीच मच्छी होती. दादानं अर्धा किलो घेतली होती. दोघंच बापले का खाणार होतो आम्ही, आणि ते काही संपली नाही. तर मग आईनं आंबे बी घेतले होते आज मस्तपैकी 2 व्हेरायटी. 1 किलो होते ते, अर्धा किलो. मग झिंग्याची चटणी बनवून घेतली. मला तहान एवढी लागली होती, आईले म्हटलं फक्त आता 1 गिल्लास पाणी पाज. झिंग्याची चटणी करून घेतली आणि पसारावरला झाडू बी मारून घेतला. आता फक्त भांडे घासायचे होते, आणि उन्हाच्या पहिले सगळे कामं माय उरकले होते. बकऱ्या आल्या तर आईनं बकरं बांधून घेतल्या. म्या काही आज बकऱ्या बांधल्या नाही, कारण का मी भांडे घासत होती. भांडे धुवून आणले. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.